नमस्कार. तर आता आपण मुद्राकडे जाऊया. आज मी 2 मुद्रा मुख्य पहिल्या घेते. हळूहळू खूप घाई करून एका वेळेला ग्रास्प करायला गेलं ना की कुठलंच येणार नाही. त्यापेक्षा थोडंसं हळू जाऊया आणि शांतपणे करूया. ही मुद्रा म्हणजे तुमचे दोन्ही अंगठा आणि तर्जनीचा अग्र हे एकमेकांना जोडणं आणि बाकीची 3 बोटं सरळ. आणि ही अशा पद्धतीने तुमची रीढ की हड्डी सरळ. आणि लक्षात ठेवा, मुद्रा करताना तुमची कोणी तुमच्या शरीरामध्ये लागली पाहिजे. तुम्ही जितके कॉम्पॅक्ट बसाल, तुमची मांडी खूप लहान असेल, एकदम अंग पसरवून बसलात, रेलून बसलात, तर प्राणायाम आणि मुद्रा करायला ही अतिशय अयोग्य पद्धतीने तुम्ही बसलेलात. तुम्हाला नेहमी प्राणायाम आणि मुद्रा करताना जितकं कॉम्पॅक्ट बघा, चहा जर कपमध्ये असेल तर जास्त वेळ गरम राहतो, बशीत ओतल्या ओतल्या काय होतं, थंड लवकर होतं. तुमच्या शरीरात जी निर्माण होणार आहे ऊर्जा प्राणायाम आणि मुद्राद्वारे, ती जर तुमच्या शरीरात थोडा वेळ राहायला पाहिजे तर काय करायला लागेल तुम्हाला? कप सारखं म्हणजे कॉम्पॅक्ट बसावं लागेल. तुम्ही आयस पाईस बसलात, कसं पण बसलात की तुमची जी ऊर्जा आहे ती वेस्ट होणार. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही पद्मासन घाला, वज्रासनात बसा. नाही जमत आहे आलती पालती घाला. अगदी तेही जमत नाही खुर्चीत बसलात तर पण शक्यतो रेलून बसू नका, आईस पेस बसू नका. शरीराला जितकं तुम्हाला जवळ आणून आकुंचित करून बसता येईल तितकं तुम्ही शरीराला जवळ ठेवा. तुमचे दोन्ही हात एकदम तुमच्या पोटाकडे जवळ, एकदम स्ट्रेच, म्हणजे उघडं नाही, अशा गॅप ठेवून नका बसू, असे जवळ ठेवा आणि प्राणायाम आणि मुद्रा करा. तुम्हाला अनुभव येईल. तुम्ही असे बसाल, तुम्ही कपालभाती करतायत, हात असे ठेवून बसल्यात, मुद्रा लावलेली आहे, पण तुम्ही अशा पद्धतीने बसलात तर काय होईल? जी ऊर्जा निर्माण होते ती मग अशी कप आणि बशीची जी मी हे सांगितली, जी ऊर्जा निर्माण होते ती लवकरात लवकर निघून जात आहे. थोडीशी तुम्ही कॉम्पॅक्ट बसलात तर तुमची ती ऊर्जा तुमच्या शरीरात जास्त वेळ राहील. आणि जास्त वेळ राहिल्याने प्रत्येक शरीराच्या कोपऱ्यात गेल्याने आरोग्य व्यवस्थित मिळायला फायदे होईल. त्यामुळे हळूहळू एक टप्प्याटप्प्याने आपण शिकत जाऊया. तर पहिलं आपलं बसणं नीट करा. बसताना तुमचं माकडाड नीट असेल ह्याच्याकडे लक्ष द्या. प्राणायाम करताना असू दे का मुद्रा करताना असू दे, डोळे बंद ठेवा. कारण मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे पाणी उकळायचं आहे तर आपण झाकण ठेवतो. तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये थोडं पाणी ठेवून उकळ काढायला गेला तर काय होईल? नुसती ती आग वेस्ट होईल. तेच तुम्ही व्यवस्थित छोटं भांडं ठेवलं, जितकं पाणी हवं तितकं ठेवलं आणि त्याच्यावर झाकण ठेवलं की उकळ लवकर येते. या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आपल्या शरीराच्या गरजा पण आपल्याला समजेल. म्हणून डोळे सुद्धा बंद त्याच्यासाठी काढायचे. जसं झाकण लावतो तसं आपल्या डोळे हे आपल्या शरीराचं झाकण आहे समजा. इथे तिथे आपलं मन जाऊ नये, आपली आतली शरीरात निर्माण झालेली ऊर्जा आपल्या नजरेदारे निघून जाऊ नये, म्हणून डोळे बंद करणं खूप गरजेचं आहे. 5 मिनिटं करा. जे करताय तुम्ही, कपालभाती करणार आहात, जे करत आहात ते 5 मिनिटं करा. आता कपालभाती करता करता मुद्रा लावल्यावर तोच 5 मिनिटं तुमची ही चिकित्सा त्याच वेळात होऊन जाते. जी फक्त प्राणायाम होणार होती ती प्राणायाम बरोबर काय होणार आहे? प्राणायाम आणि मुद्रा चिकित्सा दोन्ही एकत्र होणार. प्राणायाम चिकित्सा आणि मुद्रा चिकित्सा दोन्ही एका वेळेला होईल. तर ही दोन्ही अग्र भेटलेले 3 बोट सरळ, रीढ की हड्डी सरळ, ही झाली पहिली मुद्रा, ज्ञान मुद्रा. आपण बघा लिहिताना, फुलं गाताना, शिवणकाम करताना नैसर्गिकरित्या ही मुद्रा व्हायची. आता आपण असं टायपिंग करतो ह्याच्यावर कम्प्युटरवर बोटांनी, तर ज्ञानमुद्रा कमी व्हायला लागली. पूर्वी ही आपल्याही अजाणतेपणाने ही ज्ञानमुद्रा
अतिशय जास्त व्हायची, म्हणून माणसांची मनं सुद्धा त्यावेळेला समतोल वागायची असं मला वाटतं. त्यात आपण दुसऱ्या ह्याला जाऊया. वायुमुद्रा. ह्याला वायुमुद्राही म्हणतात आणि पेन किलर मुद्राही म्हणतात. तर्जनी तुमच्या अंगठ्याच्या खालच्या बाजूला लावायची आहे आणि अंगठ्याच्या पेराने तर्जनीच्या पेराला थोडासा दाब द्यायचा आहे आणि बसायची ही तीच. जे तुम्ही करतात, कपालभाती करतायत, भस्त्रिका करतायत, त्यावेळेला तुम्ही आता दोन्ही काय होते तुमचं, दोन चिकित्सा होत आहेत. एक प्राणायाम चिकित्सा होते आणि एक मुद्रा चिकित्सा. आपण मला ऐकता त्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे.